नमस्कार मंडळी, होम कुक बाय माया या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा. लाल भडक रंग, मसाल्याचा मोहक सुगंध. हा रंग फक्त तिखटामुळे येत नाही, त्यामागे आहे योग्य पद्धत. तर त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे गावठी कोंबडी आणि ती छोट्या छोट्या पीसेसमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याचे तुकडे आपण केलेले आहे. आणि ते सर्वप्रथम स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपण तांबडा रस्सा बनवायला सुरुवात करणार आहोत. तर एका कढईमध्ये गावठी कोंबडी जी आहे, ज्याचे आपण छोटे छोटे पीसेस केलेले आहेत, ते आपण सर्वात पहिले शिजवून घ्यायचं. तर त्यासाठी तुम्ही बघितल्याप्रमाणे तेल गरम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, खडा मसाला आणि चिकनचे छोटे पीसेस आपण टाकणार आहोत आणि ते शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण हळद टाकणार आहोत, आलं लसूणचं पेस्ट टाकणार आहोत आणि एक व्यवस्थित मिक्स करून ते आपण शिजवत ठेवणार आहोत. चिकन आपण मोठ्या आचेवर ते 8 ते 10 मिनटं आपण परतणार आहोत आणि या टप्प्यावरती चिकनला तुम्ही बघाल की थोडंसं पाणी सुटलेलं आहे. चिकन शिजताना आपण त्याच्यावरती एक खोलगट ताट ठेवणार आहोत आणि त्याच ताटामध्ये आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवणार आहोत. जसं चिकन खाली शिजणार, खालच्या वाफेवरतीच वरचं पाणीसुद्धा गरम होणार. तर आता तुम्ही बघत असाल या ताटामध्ये तुम्हाला वाफ आलेली दिसते आणि ते पाणी गरम झालेलं आहे. तर ते झाकण काढून तेच पाणी आपण चिकनमध्ये परत टाकणार आहोत आणि चिकन त्याच्यावरती शिजवणार आहोत. चिकन इथे सुद्धा आपण व्यवस्थित हलवणार आहोत, छान एकत्र मिक्स करणार आहोत. आणखीन थोडंसं आपण पाणी टाकून त्याला उकळी देणार आहोत. या स्टेजवरती आपल्याला बघायचं आहे की चिकन व्यवस्थित शिजलं आहे की नाही. हे तुम्ही एक पीस त्यातला काढून तुम्ही चेक करून बघायचं आहे. जर चिकन शिजलं नाही तर थोडंसं अजून तुम्ही शिजवायला त्याला परत ठेवू शकता. तर या स्टेजवरती आता आपण बघितलं तर चिकन व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे आणि त्याचे 2 तुकडे देखील होत आहे. चिकन हे शिजलं आहे की नाही व्यवस्थित जरा 2-3 वेळा बघायचं, कारण की गावठी कोंबडी शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे एका पीसवर नाही तर 2-3 वेळा ते चेक करायचं की ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही. तर एक साईडला आपलं वाफवलेलं चिकन आता रेडी आहे. तर आपण तांबड्या रस्स्यामध्ये टाकण्यासाठी जे वाटण लागतं त्याची तयारी करूया. आणि ते वाटण तयार करण्यासाठी हा आहे आपला मसाला. खडा मसाला काय काय लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही साईडला सुद्धा बघू शकता. आपण नेहमी जे वाटण करतो तसंच वाटण आपल्याला करायचं आहे. सुकं खोबरं आहे, त्याच्यानंतर कांदा आहे, आलं, लसूण, कोथिंबीर हेच व्यवस्थित छान तेलावरती आपल्याला परतायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये वाटायचं आहे. महाराष्ट्रात अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत, पण कोल्हापुरी तांबडा रस्स्याची गोष्टच वेगळी आहे ना. कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला जे आठवतं तर त्याचा लाल भडक रंग. पण या रस्स्याची खरी ओळख फक्त तिखटामुळे नाही, तर त्यामागे असतो अस्सल घाटी मसाला. तर आपण या रेसिपीमध्ये वापरत असलेला घाटी मसाला हा फक्त तिखटपणा देणार नाही, तर तो रस्स्याला ती खरी कोल्हापुरी तांबड्या रस्स्याची चव देणार आहे. बाजारात आजकाल बरेचसे मसाले मिळतात, तर घाटी मसालासुद्धा मिळतो. जी घाटावरची लोक आहेत त्यांच्या घरात घाटी मसाला तर असतोच वर्षभर बनवून ठेवणारा. जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही मार्केटमधून घेऊन तो वापरू शकता, कारण की ह्या मसाल्याशिवाय तांबडा रस्सा बनत नाही आणि त्याच्याशिवाय त्या रस्स्याला ती अस्सल कोल्हापुरी तांबड्या रस्स्याची चव देखील येणार नाही. तर असं आपलं हे वाटण रेडी आहे आणि आपण थेट वळणार आहोत रस्सा बनवण्यासाठी. तर एका पातेल्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे, ते गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकायचा, आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि वाटण जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते टाकणार आणि ते व्यवस्थित एकत्र तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ते व्यवस्थित शिजवणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत घाटी मसाला. घाटी मसाल्याशिवाय तांबडा रस्सा बनत नाही, त्यामुळे हा मसाला खूप महत्त्वाचा आहे. याच मसाल्यामुळे तांबड्या रस्स्याला ती अस्सल चव येणार आहे. त्याचबरोबर आपण टाकणार आहोत लाल तिखट 1 चमचाभर आणि परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण शिजवणार आहोत. मसाला शिजलाय हे ओळखण्याची खरी ट्रिक म्हणजे हे जे बाजूला तुम्हाला दिसतंय ना तेल सुटलं म्हणजे मसाला आपला छान शिजलेला आहे. आता मसाला शिजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकनचा स्टॉक
जे आपण वाफवलेलं चिकन आहे त्याचं, आणि त्याच्याबरोबर आपण चिकनचे पीसेस त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हा रस्सा आपण मंद आचेवरती कमीत कमी 15 ते 20 मिनटं शिजवणार आहोत. मध्ये 1-2 वेळा हलक्या हाताने ढवळत राहायचं. हळूहळू रस्सा घट्ट होत जाईल आणि वर लालसर तेलाचा सुंदर थर दिसू लागेल. हाच तो क्षण आहे जेव्हा समजायचं की तांबडा रस्सा आपला तयार झालेला आहे. कट यायला लागलेला आहे आणि तांबडा रस्सा आपला रेडी आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा. प्रत्येक घोट तुम्हाला कोल्हापूरच्या मातीत घेऊन जाईल. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा तुमच्या शेअर करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.